नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. तर आज आहे 12 ऑक्टोबर 2024, वार शनिवार. तर आज आहे दसरा. तर सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आज दसऱ्याला आपण अनेक उपाय करत असतो. तर 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त समजला जातो आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला होतील त्या सेवा उपाय आपल्याला करायचे असतात आणि या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही. तर त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते. तर आज संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे. त्यासोबतच तुम्ही घट बसवले असतील किंवा नाही बसवले तरीही तुम्हाला आज देवीची संध्याकाळी तळी भरायची आहे, तिचा कुळाचार करायचा आहे, तिचा मान सन्मान करायचा आहे. तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी घडतात. देवीचा कृपाशीर्वादही आपल्यावर राहतो आणि त्यामुळेच आज संध्याकाळी आपल्याला अशा काही गोष्टी अवश्य करायच्या आहे. तर त्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कुठे आपल्याला दिवा लावायचा आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, दसऱ्याच्या दिवशी काही गोष्टी केल्याने त्याचा प्रभाव हा वर्षभर आपल्यासोबत राहतो आणि त्यासोबतच आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये, दारिद्र्य आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळा येऊ नये, शनीची 7.7 या अशा अजून काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येऊ नये त्या दूर करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तर संध्याकाळी शमीच्या झाडाची देखील आपल्याला पूजा करायची आहे. शमीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि यासोबतच एक तुपाचा दिवा देखील आपल्याला लावायचा आहे. तर बघा, आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. तर आपल्या घराचं कल्याण होण्यासाठी खूप प्रभावी आहे. तसेच संध्याकाळी घरातील सर्व व्यक्तींवरून आपल्याला तुरटी उतरवून टाकायची आहे. तर प्रत्येक व्यक्तींसाठी वेगवेगळी तुरटी आपल्याला घ्यायची आहे आणि प्रत्येकावरनं आपल्याला ही 7 वेळा उतरवायची आहे. तर हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून केला तरीही चालेल. तर 7 वेळा आपल्याला उतरवायचं आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे की माझ्या घराला आणि घरातील व्यक्तींना कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे, असं म्हणत आपल्याला त्यांची नजर काढायची आहे. आणि सर्वांवरनं नजर काढून झाल्यानंतर या सर्व तुरटी अशा ठिकाणी नेऊन ठेवायच्या आहे जिथे कोणी येणार जाणार नाही, ज्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. तर अशा ठिकाणी नेऊन ठेवायचे आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर बघा, घरातील वाईटातील वाईट नजर आपल्या घरातून निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरामध्ये चिडचिड होत असेल, वाद होत असतील तर त्यासाठी देखील आपल्याला घरातील सर्वांवरनं ही तुरटी उतरवून टाकायची आहे. तर या सर्व गोष्टी नष्ट होतील. त्यानंतर दसऱ्याला देवीची संध्याकाळी आपल्याला तळी भरायची असते. तर तळी भरणे म्हणजे देवीचा तो एक कुळाचार असतो, तिचा मान सन्मान आपल्याला करायचा असतो. तर दसऱ्याला आपण घटाचं विसर्जन करत असतो. तर ज्यांनी घट बसवले असतील तर त्यांनी आवर्जून देवीची तळी भरायची आहे. ज्यांनी नसेल घट बसवले तरीही तुम्ही देवीची तळी भरू शकता. तर तळी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक घोंगडी. तर तुमच्याकडे काय म्हणतात किंवा ज्याप्रमाणे तळी भरण्यासाठी तुमच्याकडे ज्या वस्तू घेतात तर त्याप्रमाणे देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ज्यांना माहीत नाही तर त्यांनी या प्रकारे घेऊ शकता. तर एक घोंगडी घ्यायची आहे, त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे आणि यासोबतच या ताटावरती आपल्याला एक लाल कपडा टाकायचा आहे आणि हा ताट आपल्याला त्या घोंगडीवर ठेवायचा आहे. तर ही घोंगडीची आपल्याला घडी करायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे. त्यानंतर या ताटामध्ये तुमच्याकडे जर देवीचा टाक असेल तर तो टाक ठेवायचा आहे, देवीची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे, खंडोबाचा टाक असेल तर तो पण आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर फुलं आपल्याला ठेवायची आहे, आपट्याची पानं ठेवायची आहे. त्यासोबतच तुम्ही घट बसवलं असेल तर त्यात उगवलेले जे धन आहे तर ते पण थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे, आंब्याची पानं घ्यायची आहे. यासोबतच एक कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे आणि त्यामध्ये 5 आंब्याचं पाने टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला एक पाण्याने भरलेला नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक पांढरी टोपी देखील घ्यायची आहे. त्यानंतर ही तळी भरण्यासाठी आपल्याला 5 पुरुष लागणार आहे. तर 5 पुरुष घ्यायचे आहेत किंवा 5 मुलं मिळाली तर ते पण तुम्ही घेऊ शकता. तर ही तळी जे आपण साहित्य घेतलं आहे, ताटामध्ये जे देव घेतले तर आपली कुलदेवीची मूर्ती, तर या सर्व वस्तू ज्या घेतलेल्या आहे तर त्या आपल्याला मधोमध ठेवायच्या आहे आणि त्याच्यात बाजूने आपल्याला हे 5 मुलांना बसवायचं आहे आणि त्या सर्वांच्या डोक्यावर आपल्याला टोपी द्यायची आहे किंवा रुमाल तरी द्यायचा आहे. आणि त्यानंतर हे मधोमध ठेवल्यानंतर आपल्याला जे आपण देवीचं टाक,
कलश आहे तर त्या सर्वांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे पुरुष किंवा मुलं घेतलेले आहेत तर त्यांना सर्वांना त्या ताटाला हात लावायला सांगायचं आहे आणि ते आपल्याला उचलायचं आहे. आणि उचलताना आपल्याला देवीचा जय जयकार करायचा आहे. तर तुमची जी कुलदेवी असेल तिचा तुम्ही तिच्या नावाचा तुम्ही जय जयकार करू शकता. तर बघा, तुमची कुलदेवी जर तुळजाभवानी असेल तर तुळजा भवानी माते की जय असं आपल्याला 5 वेळा म्हणायचं आहे. आणि प्रत्येक वेळी म्हणत असताना ते ताट उचलून वरती उचलायचं आहे आणि परत खाली ठेवायचं आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याला देवीचा असं 5 वेळा जय जयकार करायचा आहे आणि ते ताट पण आपल्याला 5 वेळा वरती उचलून परत खाली ठेवायचं आहे. त्यानंतर एका पुरुषांनी आपल्या डोक्यावरील टोपी ही खाली ठेवायची आहे आणि त्या टोपीवर आपल्याला तो ताट ठेवायचा आहे. आणि त्यानंतर परत आपल्याला 2 वेळा त्या टोपीला स्पर्श करून जी खाली ठेवलेली आहे तो ताट परत 2 वेळा वरती उचलायचा आहे आणि परत खाली ठेवायचं आहे. आणि हे करत असताना पण आपल्याला तुळजाभवानी माते की जय असं म्हणायचं आहे. तर बघा, तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असतील तर तुम्ही त्याप्रमाणे देखील करू शकता. त्यानंतर आपल्याला त्या कलशाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर देवीची आपल्याला आरती म्हणायची आहे. तसेच या वस्तू सर्व आपल्याला आजच्या दिवस तिथेच ठेवायचं आहे. आणि उद्या सकाळी या वस्तूंचं काय करायचं तर बघा, हे सर्व आपल्याला जे फुलं पानं आहे तर ते तुम्ही विसर्जित करू शकता. तांब्यातील पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता. आणि त्यातील जे सुपारी 1 रुपया आहे तर ते तुम्ही स्वच्छ धुवून ठेवू शकता. पुढील कोणत्याही तुम्ही पूजेसाठी ते तुम्ही वापरू शकता. आणि त्यासोबतच नारळ आहे तर ते नारळ तुम्ही फोडायचं आहे आणि त्याला हळद कुंकू लावायचं आहे. त्याचे 5 छोटे छोटे तुकडे करायचे आहे आणि त्यांना हळद कुंकू लावायचं आहे. आणि त्यानंतर तुमची जी कुलदेवी असेल ती कुलदेवी ज्या दिशेला असेल तर त्या दिशेला आपल्याला हे 5 तुकडे टाकायचे आहेत किंवा एका ठिकाणी ठेवले तरीही चालतील. आणि नमस्कार करायचा आहे. म्हणजेच आपण हा प्रसाद आपल्या देवीला, आपल्या कुलदेवीला अर्पण केला असं याचा अर्थ होतो. तर अशी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही देवीची तळी भरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.